नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 5 इयर्स 2025चं नवीन अपडेट आलेली आहे, ज्यामध्ये तुमची आन्सर की ही आउट झालेली आहे. कशा पद्धतीने क्वेश्चन आणि आन्सर तुम्हाला चेक करायचे आहे, कशा पद्धतीने तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत, तेच तुम्हाला कशा पद्धतीने चेक करायचं आहे, त्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे क्लिअर होतील. आणि कशा पद्धतीने चेक करायचे स्टेप बाय स्टेप तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जसं की आपण सी-ई-टीच्या वेबसाईटला आहोत. सी-ई-टीच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर तुम्हाला सी-ई-टी एक्झामिनेशन पोर्टल 25-26 यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशी विंडो नॉर्मली ओपन होते. त्यामध्ये तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर साइन इनवरती बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जर बघितलं आपण तर नॉर्मली तुमची अशी प्रोफाईल ओपन होते. लाइक अशी प्रोफाईल तुमची ओपन होते. सो त्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन ट्रॅकर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला महाराष्ट्र एल-एल-बी 5 इयर्स सी-ई-टी 2025 रेज एन ऑब्जेक्शन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला एक विंडो, एक पॉपअप येईल. ते तुम्हाला प्रॉपरली रीडिंग करायचं आहे. ते तुम्हाला आता मी सांगत आहे. कशा पद्धतीने ते पॉपअप येत असतं. अशा पद्धतीने पॉपअप तुम्हाला येणार आहे. काइंडली रीड द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन. द पोर्टल अलाउज यू टू रेज ऑब्जेक्शन अगेन्स्ट द क्वेशन डिलिव्हर इन द एक्झाम. जो क्वेशन तुम्हाला इन्करेक्ट वाटत आहे, त्याचं तुम्हाला रेज ऑब्जेक्शन करायचं आहे. पण खूप विद्यार्थ्यांनी करू नका. एक क्वेशन जरीही कुणी जरी केला असेल रेज, तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना करायची गरज नाही आहे. ओके. सो यामध्ये कशा पद्धतीने क्वेशन दिले, फर्स्ट आहे ऑल क्वेशन अलोंग विथ देअर ऑप्शन. करेक्ट आन्सर विल बी डिस्प्ले सिक्वेंटली. म्हणजे तुमचं इनकरेक्ट किंवा तुम्ही जो आन्सर तुम्ही दिलेला आहे, त्याच्या बाजूला करेक्ट आन्सर कोणता आहे, तो तुम्हाला त्यामध्ये दिसणार आहे. ते पुढे तुम्हाला मी पी-डी-एफ त्या पद्धतीने दाखवणारच आहे. नंतरला आहे की चूज द टाइप ऑफ ऑब्जेक्शन फ्रॉम द ड्रॉप डाउन अगेन्स्ट द रिस्पेक्टिव्ह क्वेशन. जे काही ऑब्जेक्शन आहे ड्रॉप डाउनला त्यामध्ये रिस्पेक्टिव्ह क्वेशन तुम्हाला त्यामध्ये खालती तुम्हाला दिसत जातील. You write a justification or additionally information in the corresponding text box your objection. कशा पद्धतीने रेज करायचे ऑब्जेक्शन तेही तुम्हाला मी सांगेन. त्या बाबतीत टेन्शन घेऊ नका. यू मे अल्सो अपलोड एनी फाइल जस्टिफिकेशन टू युअर ऑब्जेक्शन. जे तुम्ही आन्सर तुम्हाला असं वाटतंय, की हा आन्सर इनकरेक्ट आहे, याचा आन्सर हा असला पाहिजे. सो त्यासाठी तुम्हाला कोणता बुक्स तुम्ही प्रिपेअर केला असेल, त्याची तुम्हाला पी-डी-एफ त्या स्क्रीनशॉट तुम्हाला काढावं लागेल आणि त्याची पी-डी-एफ तुम्हाला अपलोड करावं लागेल. कोणतीही प्रॉपर ऑथेंटिकेट जर वेबसाईट असेल, ते वेबसाईटचं तुम्हाला लिंक वगैरे प्रोसेस तिकडे करावी लागेल आणि त्यानंतर तुमचं आन्सर हे तुम्हाला रेज करायचं आहे. Once you mark all objection, you will make online payment 1000 for each objection raised. ₹1000 जर तुम्ही 4 क्वेशन जर रेज केले, तर 4000 तुम्हाला पे करावे लागतील. त्यासाठीच बोलत आहे. जे काही विद्यार्थी असतील, ज्यांनी ऑलरेडी ऑब्जेक्शन केलं असेल पर्टिक्युलर क्वेशनला, तो क्वेशनचं ऑब्जेक्शन न करता काही विद्यार्थ्यांनी दुसरे क्वेशनचं ऑब्जेक्शन रेज केलं पाहिजे. सो त्यासाठी एक मी WhatsApp ग्रुप किंवा Telegram चॅनल मी ऑलरेडी बनवलेला आहे. Telegram चॅनल जॉइन करा. त्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली कोणकोणते क्वेशन जर कोणी रेज करत असेल किंवा Instagramला मला फॉलो करा. तिकडे तुम्ही सांगा, की ह्या क्वेशनचं सर मी रेज केलेलं आहे. सो दुसऱ्या कोणी विद्यार्थ्यांनी रेज नाही केलं तरी चालेल. सो अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. मला Instagramला फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. Please validate, confirm your objection, the final payment. Once the payment made, no further objection can be added. Hence, please ensure that you raise objection for all question before making the final payment. जे काही तुम्हाला फायनल पेमेंट करायचं आहे, त्याच्या अगोदर जे काही ऑब्जेक्शन तुम्हाला रेज करायचं आहे, ते प्रॉपरली रेज करा. रेज केल्याच्या नंतर कोणतेही पेमेंट्स तुम्हाला रिटर्न भेटणार नाहीये, कारण की यामध्ये लिहिलेलं आहे ऑलरेडी. Raise objection have online paid 1000 for each objection raised. Raised objection cannot be charged, cancelled and no refund will be given. जे तुम्ही ऑब्जेक्शन रेज करणार आहात, तो जर करेक्ट जर आला, ओके. इथं खालती ऑब्जेक्शन एक्सेप्टेड कॅन्डिडेट विल रिफंड ₹1000 ज्यामधून तुम्ही पेमेंट केलेलं आहात, त्यामध्ये तुम्हाला ₹1000 तुम्हाला भेटून जातील. बट तो ऑब्जेक्शन जर जसा आहे तसाच राहिला किंवा तो ऑब्जेक्शन तुम्ही रेज केलेला आहे, तो आन्सर जर इनकरेक्ट नसेल, तर तुमचे ₹1000 हे जाणार आहेत.
सो जर ऑब्जेक्शन करत असाल, तो क्वेशन करेक्ट असेल, तर ऑब्जेक्शन नक्की रेज करा. तुम्हाला 1000 रिटर्न भेटतील जर तो ऑब्जेक्शन करेक्ट असेल तर. इनकरेक्ट ऑब्जेक्शन असेल म्हणजे इनकरेक्ट जर असेल तो आन्सर किंवा तुम्हाला असं वाटतंय तो इनकरेक्ट आहे, बट सी-ई-टीला वाटतंय तो करेक्ट आहे, तर तो ऑब्जेक्शन रेजचे तुम्ही पैसे भरलेले आहेत, ते तुम्हाला रिफंड भेटणार नाही. ओके. आणि जी प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. नंतरला तुम्हाला अशा पद्धतीने विंडो दिसणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इथे लिहिलेलं आहे, हा क्वेशन तुम्हाला इथे दिला जातो. क्वेशनमध्ये तुम्हाला करेक्ट ऑप्शन कोणता आहे? हा करेक्ट आन्सर दिलेलाच असतो आणि तुम्ही जो रिस्पॉन्स दिलेला असतो, तो रिस्पॉन्स तुम्हाला यामध्ये दिलेला असतो. या पद्धतीने जर तुम्हाला अजून चेक करायचं आन्सर, तर तुम्हाला हा क्वेशन तुम्ही नॉर्मली तुमच्या बुक्समधून चेक करू शकता. तशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. इनकरेक्ट असेल, तर तुम्ही रेज हा ऑप्शन करू शकता. रेज करण्यासाठी इथे राइट साइडला तुम्हाला रेज व्ह्यू ऑब्जेक्शन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर पुढे जी काही इन्फॉर्मेशन आहे, कशा पद्धतीने फिलअप करायची आहे, ते तुम्हाला एकदा मी सांगतो. सो अशा पद्धतीने विंडो तुम्हाला रेज ऑप्शनला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीने विंडो ओपन होणार आहे. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सिलेक्ट ऑब्जेक्शन टाइप यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती तुम्हाला असं वाटतंय, की हा इनकरेक्ट ऑप्शन आहे किंवा इनकरेक्ट आन्सर आहे. तर तुम्हाला त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके. अजून यामध्ये काही ऑप्शन दाखवत आहेत. त्या ऑब्जेक्शन टाइपनुसार तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे. जे काही तुम्हाला रिझन वाटलंय, की बाबा या रिझनमुळे हा आन्सर इनकरेक्ट आहे, तर तुम्हाला यामध्ये फिलअप करायचं आहे. आणि जी तुम्ही बुक्समधून किंवा कोणत्या वेबसाईटमधून तुम्ही ती फाईल तुम्हाला यामध्ये पेस्ट करावी लागणार आहे. ओके. पी-डी-एफ मॅक्सिमम साईज 1 एम-बी पी-डी-एफ दिलेले आहे एम-बीपर्यंत. तर ती फाईल तुम्हाला यामध्ये अपलोड करायची आहे. सिलेक्ट रेफरन्सच्या इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जो कोणता रेफरन्स तुम्ही यूज करत आहात, तो रेफरन्स तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे. बुक्स वगैरे असेल, कोणताही असेल. बुक जर असेल, तर मग तुम्हाला बुकचं टायटल इथे लिहायचं आहे, ऑथरचं नाव लिहायचं आहे, एडिशन कोणती आहे, पेज नंबर कोणता आहे, तो तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचा आहे. वेबसाईटची लिंक असेल, तर वेबसाईटची लिंक तुम्हाला यामध्ये मेन्शन करायची आहे. सो हे सर्व मेन्शन केल्याच्या नंतर सेव्ह या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. देन तुमचं ऑब्जेक्शन रेज होऊन जाईल. जर या पद्धतीचं जर तुम्ही कोणतंही रेज ऑब्जेक्शन केलं नाही, जो की तुम्हाला वाटत आहे, की त्यामध्ये आन्सर मी जो सांगत आहे तो करेक्ट आहे, तर मग तुम्ही त्या पद्धतीने अशा पद्धतीने तुम्हाला ते ऑब्जेक्शन रेज करावं लागणार आहे. जर कोणीही ऑब्जेक्शन रेज केलं नाही, तर जसं आहे तसेच तुमचे मार्क्स हे काउंट होणार आहेत. बिकॉज जे तुम्ही आता अटेम्प्ट जे तुम्ही क्वेश्चन केलेले आहेत, त्यामध्ये करेक्ट आन्सर तुमचे किती आहेत, इनकरेक्ट आन्सर किती आहेत, ते एकदा तुमच्या बाजूला काढून ठेवा. करेक्ट आन्सर समजा म्हणजे 90 मार्क्स मला भेटत आहेत, यामधून 91 मार्क्स भेटत असेल किंवा 92 मार्क्स भेटत असतील, तर तुमचे मार्क्स आहेत करेक्ट आहे. बट तुमचा जो रिझल्ट लागणार आहे, हा पर्सेंटाइल बेसवर लागणार आहे. यामध्ये जे काही स्टुडंट ऑब्जेक्शन रेज करतील, त्यामध्ये जर तुमचा क्वेशन जर इनकरेक्ट असेल आणि जर सी-ई-टीने तो जर करेक्ट आन्सर दिला, तर त्यामध्ये क्वेशन हा तुमचा म्हणजे आन्सर हा तुमचा त्यामध्ये मार्क्स तुमचे वाढू शकतात. सो जे विद्यार्थ्यांना असं वाटत आहे, की यामध्ये सर इनकरेक्ट आहे, जो सी-ई-टीने आन्सर दिलेला आहे. तुम्हाला असं वाटतंय, की तो प्रॉपरली करेक्ट आहे, बुक्सचं ऑथर वगैरे सर्व आहे माझ्याकडे, तर तुम्ही नक्की रेज ऑब्जेक्शन करा. याचा फायदा नक्की अदर स्टुडंटला सुद्धा होऊन जाईल. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे. रेज कशा पद्धतीने करायचं आहे. आन्सर की रिलीज झालेली आहे. यामध्ये जेवढे क्वेशन तुमचे करेक्ट आहेत, तेवढे तुमचे मार्क्स आहेत. ओके. 3 to 4 क्वेशन ॲड करा, की त्यामध्ये तुम्हाला ॲडिंग होऊ शकतं आणि शिफ्ट वाईज जे काही तुमचे एक्झाम झालेले आहेत, त्यानुसार तुमचा पर्सेंटाइल बेसवर तुमचा रिझल्ट लागणार आहे आणि पर्सेंटाइल बेसवरच तुमचे ॲडमिशन कॉलेजमध्ये होणार आहेत. ठीक आहे. असेल. मार्क्स जर तुम्हाला 90 मार्क्स आहे, तर तुमचे पर्सेंटाइल किती असतील, याचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच मी आणून देईन. त्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सर्व गोष्टी तुम्हाला यामधून भेटत जातील. ओके. थँक यू सो मच. हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हा तुमचा चॅनल आहे, तर डेफिनेटली याला सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.